तुकाराम मुंडेंचा फक्त एक आदेश आणि रेड बुल स्टिंग पिणाऱ्यांना धास्ती भरली. तेच स्टिंग जे आपल्याला 20 रुपयामध्ये गुलाबी कलरचं मिळतं एनर्जी ड्रिंक म्हणून. फक्त स्टिंगच नाही तर यामध्ये रेड बुल आहे, कोको कोलाचं एनर्जी ड्रिंक आहे. या सर्वांबद्दल तुकाराम मुंडे यांनी असा निर्णय घेतलाय, याची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशभरामध्ये होत आहे. नेमकं तुकाराम मुंडे यांनी एनर्जी ड्रिंकबद्दल कोणता निर्णय घेतलाय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहूया. आपल्याला कोल्ड्रिंक म्हटलं की पेप्सी, कोको कोला, थम्सअप आठवायचं. पण गेल्या काही वर्षामध्ये चित्र इतकं बदललं. आता कोणी पेप्सी पिताना दिसत नाही, थम्सअप पिताना दिसत नाही. त्या जागेवर लोकांच्या हातामध्ये दिसते ती 20 रुपयाची बॉटल स्टिंग. प्रत्येक चौकात, प्रत्येक दुकानामध्ये, प्रत्येक पानटपरीवरती, अगदी मेडिकलमध्ये देखील आणि शाळेच्या बाहेर देखील ही बॉटल सहजपणे उपलब्ध होते. याच 20 रुपयाच्या स्टिंगने संपूर्ण कोल्ड्रिंक कंपनीचं मार्केट खाल्लंय. पण आता परिस्थिती बदलली आहे. आपण जे स्टिंग पितोय, रेड बुल पितोय किंवा इतर एनर्जी ड्रिंक पितोय त्याबद्दल एक धक्कादायक माहिती सांगितली. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तुकाराम मुंडे यांनी असा कोणता निर्णय घेतलाय एनर्जी ड्रिंकबद्दल, याशिवाय दुधासाठी देखील त्यांनी एक वेगळा निर्णय घेतलाय. तुकाराम मुंडे यांनी औषध आणि अन्न प्रशासनाचा कारभार हातामध्ये घेताच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कारवाया सुरू झाल्या. मग भेसळयुक्त पनीर असो, खवा असो, पेढे असो, पान मसाला, गुटखा, तळलेले पदार्थ, अशा अनेक गोष्टींवरती कारवाई झाली. अनेक दुकानावरती छापे टाकले, अनेक दुकानांचे परवाने रद्द झाले. अनेक गुटख्याविरुद्ध इतक्या कठोर कारवाई झाल्या, अनेक टपऱ्या देखील बंद पडल्या. कारण की गुटखा हा अजूनही चोरून लपून विकला जात होता. पण तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर कोणत्याही टपरीवरती गुटखा विकला जात नाही, अक्षरशः टपऱ्या बंद पडल्यात. यानंतर तुकाराम मुंडे यांचं लक्ष गेलं शाळेतील मुलांकडं. कारण की शाळेतील मुलं सर्वात जास्त कोणती कोल्ड्रिंक पित असेल तर ते म्हणजे स्टिंग. आणि इथूनच या वादाला सुरुवात झाली. आज आपण भारतामध्ये पाहिलं तर एनर्जी ड्रिंकचं मार्केट खूप मोठं आहे. आपल्याला जर आठवत असेल तर काही वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस फक्त रेड बुल आणि कोको कोलाचं मॉन्स्टर या दोनच एनर्जी ड्रिंकने भारतातील मार्केट कॅप्चर केलं होतं. पण त्या एनर्जी ड्रिंकची किंमत 100 ते 150 रुपये असायची. त्यामुळे सामान्य विद्यार्थी किंवा सामान्य जनता ती एनर्जी ड्रिंक कोणीही खरेदी करत नव्हतं. आणि याच गोष्टीचा फायदा पेप्सिको कंपनीने घेतला. 2017मध्ये भारतामध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंकची एंट्री झाली. सुरुवातीला 50 रुपयाचा कॅन काढला. रेड बुल आणि मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक यांच्यापेक्षा स्टिंगची किंमत कमी होती. त्यानंतर स्टिंगने 20 रुपयाची बॉटल मार्केटमध्ये आणली. आणि आज परिस्थिती अशी झाली की स्टिंगने जवळपास 90% भारतातील मार्केट कॅप्चर केलाय. एकेकाळी ज्या ठिकाणी कोको कोला, पेप्सी यांचं नाव होतं, आज त्याच ठिकाणी स्टिंग या कंपनीचं नाव आहे. पण आता हीच एनर्जी ड्रिंक तुकाराम मुंडे यांच्या नजरेमध्ये आली, खास करून महाराष्ट्रातील आणि भारतातील विद्यार्थ्यांसाठी. कारण की भारतामध्ये सर्वात जास्त स्टिंग कोणी पेत असेल तर ती म्हणजे शाळेतील मुलं आणि कॉलेजची मुलं. स्टिंग कंपनी दावा करते हे ड्रिंक पिल्यानंतर तुमची ताकद वाढते, झोप उडते. पण आता सांगितलं जातं या स्टिंगच्या बॉटलमधून कुठलीही एनर्जी मिळत नाही. त्यामध्ये कॅफीन असतं आणि शरीरासाठी ते खूप हानिकारक असतं. याचा परिणाम लगेच दिसून येत नाही, कालांतराने दिसून येतो. विधानसभेमध्ये देखील अनेक आमदारांनी या स्टिंगवरती प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर हे प्रकरण तुकाराम मुंडे यांच्याकडे आलं. यामध्ये फक्त स्टिंगच नाही, रेड बुल आहे आणि कोको कोलाचं मॉन्स्टर ड्रिंक आहे. पण यामध्ये सर्वात जास्त टार्गेट केलं गेलं ते म्हणजे स्टिंगला. कारण की एकदम स्वस्त आणि 20 रुपयात मिळतं. त्यामुळे तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट आदेश दिलेत, ज्या ठिकाणी शाळा आहे, कॉलेज आहे, मंदिर आहे, अशा ठिकाणी 500 किलोमीटरच्या अंतरावरती जर कुठल्याही दुकानामध्ये स्टिंग मिळाली तर त्या दुकानाविरुद्ध कारवाई केली जाईल. तुकाराम मुंडे यांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही जेणेकरून स्टिंग, रेड बुल, मॉन्स्टर ड्रिंक पूर्णपणे बंद होतील. सध्या या एनर्जी ड्रिंकची चाचणी चालू आहे. जर या एनर्जी ड्रिंकमध्ये शरीराला जास्त हानिकारक करणारे द्रव्य आढळले तर त्यावरती मोठे ॲक्शन घेतले जाईल, असं देखील तुकाराम मुंडे यांनी सांगितलंय. स्टिंगच्या बॉटलवरती जी माहिती छापलेली आहे, रेड बुलवरती जी माहिती छापलेली आहे, त्या माहितीच्या आधारे चाचणी केली जाईल आणि त्यामध्ये ते द्रव्य किंवा पदार्थ आढळलं नाही तर त्याच्यावरती आणखीन जास्त मोठी ॲक्शन होईल. कारण की मुंडे यांचं म्हणणं आहे लोकांना फसवणाऱ्या जाहिराती दाखवल्या जातात. यानंतर तुकाराम मुंडे यांनी आणखीन एक महत्त्वाचं मोठं पाऊल उचललं. संपूर्ण महाराष्ट्रातील दूध आणि दूधजन्य पदार्थांसाठी नवीन आणि कठोर नियम काढलेत. राज्यातील दूध संकलन केंद्रापासून प्रक्रिया उद्योग, पॅकिंग, वाहतूक आणि ग्राहकापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरती नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे.
दूध हे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींचा महत्त्वाचा आहार मानला जातो. म्हणूनच तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट आदेश दिलेत, संपूर्ण महाराष्ट्राला आदेश दिलेत, जर दुधामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ आढळली किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थामध्ये भेसळ असली तर त्या व्यक्तीला कधीही सोडलं जाणार नाही, कधीही माफ केलं जाणार नाही. ज्या ठिकाणी दुधाची प्रक्रिया होते, दूध हाताळलं जातं, त्या ठिकाणी स्वच्छता असावी. प्रत्येक टँकरमधील दूध स्वीकारण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाईल. एकदा नाकारलेला माल दुसऱ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असा इशाराही मुंडेंनी दिलाय. या अगोदर तुकाराम मुंडेंनी तळलेल्या पदार्थांबद्दल नियम काढले होते, जसं की वडापाव, इडली, मेंदूवडा यासाठी वापरलेले पदार्थ स्वच्छ आणि चांगले असावेत. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रातील लोकांना शुद्ध दूध, शुद्ध पदार्थ खायला मिळतील. त्या पदार्थांमध्ये कोणतीही भेसळ नसेल. आजपर्यंत कित्येक अधिकारी होऊन गेले, पण अशा प्रकारची कारवाई आजपर्यंत आपण कधीही पाहिलेली नव्हती. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे दूध. दुधामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होत होती. आता यापुढे जोपर्यंत तुकाराम मुंडे अन्न आणि औषध प्रशासनामध्ये आहे, तोपर्यंत कोणालाही भेसळयुक्त दूध मिळणार नाही. तुकाराम मुंडे यांनी दुधाबद्दल जे काही निर्णय घेतलेत, गुटख्याबद्दल जे काही निर्णय घेतलेत आणि एनर्जी ड्रिंकबद्दल जे काही निर्णय घेतलेत, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.